नाही गेले 25-30 वर्ष झालं जी कंपनी अस्तित्वातच नाही तर त्याचं नावच कशाला इथं पाहिजे. जे की काय एवढं काय फेमस व्यक्तिमत्व नव्हतं जे की नाव इथं दिलं पाहिजे. परंतु ज्यांनी खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हटलेच होते, ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है. म्हणजे जोपर्यंत महापुरुष हा पार संपत नाही तोपर्यंत या शासनाला जाग येत नाहीये. परंतु आपल्याला शासनाला जाग आणण्या इतकं काम करायचं नाहीये. केवळ क्षुल्लक गोष्ट आहे एक सही करायची आणि इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव त्या टॉपला द्यायचं. असं जाहीर पाठिंबा मी जीवन ज्योती प्रतिष्ठानच्या वतीने इथं देतो. येणाऱ्या काळामध्ये जर समजा महापुरुषांसाठी जर शासन कुठं कमी पडत असेल, शासनाला असं वाटत असेल की आमचा खर्च जास्त होत आहे, आम्हाला तो खर्च परवडत नाहीये, तर शासनाला मी सांगू इच्छितो की इथला गोर गरीब कष्टकरी पदर खर्चाने बोर्ड म्हटलं तर बोर्ड, पुतळा म्हटलं तर पुतळा आणि नाव म्हटलं तर नाव सगळं देण्याची तयारी इथला भीमसैनिक असेल, आमचा लहुजी वस्ताद सैनिक असेल किंवा आमचा पूर्णपणे मुस्लिम समाज असेल, मातंग समाज असेल किंवा मी ज्या कम्युनिटीतून येतो कंजरभाट समाज असेल, त्यातला तळागाळातला कार्यकर्ता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेसाठी रस्त्यावर येईल. मी शासनाला नम्रपणे विनंती करतो की आपल्याकडे जी मागणी केलेली आहे ती मागणी तुर्तास लवकरात लवकर पूर्ण करावं, अन्यथा इथला युवक जो आहे तो नक्कीच पेटून उठेल. मी परत एकदा जीवन ज्योती प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय लहुजी. आमचे कैलास भाऊ गोंधळे व्हॉट्सअप ग्रुपचे अध्यक्ष, प्रभाग 2 चे ऍक्टिव्ह कार्यकर्ते यांनी पाठिंबा द्यावा विनंती करतो. या कैलास भाऊ हो राणा सर. गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी साठे बिस्किट कंपनी अस्तित्वात नाहीये आणि त्यामुळे साठे बिस्किट बस स्टॉप असं नामकरण असणं चुकीचं आहे आणि त्या ठिकाणी साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव द्यावं यासाठी माझं पूर्णपणे पाठिंबा आहे. धन्यवाद.